अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल येथील प्रसिद्ध बोभाटे बंधू चिरमुरे आणि वेफर्स कारखान्याला गुरुवारी रात्री भीषण आग लागली। रात्री 7:30 ते 8च्या सुमारास घडलेल्या या घटनेत कारखान्यातील यंत्रसामग्री आणि कच्चा माल जळून खाक झाला असून अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कागल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे परिसरातील मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या मागील बाजूस जुने बांधकाम पाडण्याचे काम सुरू होते। हे काम सुरू असताना अचानक बांधकामाची भिंत कोसळली। ही भिंत पडल्याने शॉर्ट सर्किट झाले असावे असा अंदाज दर्शवला जात आहे आणि कारखान्यातील या शॉर्ट सर्किटमुळे साहित्याला आग लागलीने आगीचा भडका उडाला। काही क्षणातच भट्टीच्या परिसराने रौद्र रूप धारण केले। घटनेची वर्दी मिळताच कागल पालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। कारखान्यात चिरमुरे, वेफर्स आणि पॅकिंगचे साहित्य असल्याने आग वेगाने पसरत होती। आगीच्या अगदी जवळ गॅस सिलेंडर आणि खाद्यतेलाचे बॅरल होते। जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे ज्वलनशील साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढले। जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या रहिवासी भागाला मोठा धोका निर्माण झाला असता। या आगीत कारखान्यातील भट्टी तयार माल आणि मशिनरीचे गंभीर नुकसान झाले आहे। आगीची तीव्रता मोठी असूनही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे। यावेळी या भागातील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला होता। कारखान्यातून वेळेवर गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने स्फोट टळला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।